नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये स्वागत करतोय. बघा, कोणतं एखादी आपल्याला काम करायचं आणि त्यात जर रिझल्ट मिळवायचे, तर त्याचे ना काही नियम असतात. ते आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. कुठून मिळतात हे नियम? ज्यांनी त्या कामामध्ये ना सक्सेस मिळवले. जसं मी जर या फील्डमध्ये आलोय, तर मी पण काही जे शिक्षक आहेत, जे ऑनलाईन शिकवत आहेत, ऑफलाईन शिकवत आहेत, त्यांना नोटीस करणार, की त्यांनी काय केलंय, कसं त्यांनी अचिव्हमेंट मिळवलेलं आहे ना? आणि तेव्हा जाऊन काय तर मी पण या फील्डमध्ये आहे ना ते सक्सेस मिळवू शकतो. मला हे अजिबात म्हणायचं नाहीये, की सक्सेस मिळवण्यासाठी कोणत्या एका क्षेत्रामध्ये तो एकच मार्ग आहे म्हणून. प्रत्येकाची स्टाईल वेगळी असू शकते नक्कीच, विच इज ऍग्री. पण त्यासोबतच एक हे लक्षात ठेवा, की काही नियम असे असतात ना, ते तुम्हाला करायचेच असतात. आणि तसेच काही नियम आहे, हे आज आपण डिस्कस करणार आहोत. काही मुद्दे त्यातले असे असू शकतात, की जे विवादित आहेत. त्याला काही जण मला अपोज पण करतील. पण मला असं वाटतं, की आपण चॅट बॉक्स ओपन आहे, जिथं आपण हेल्दी डिस्कशन करू शकतो. आहे ना? तुमचे पण विचार नक्की कळवा. कोणी तुमच्यापैकी अभ्यास केलेला असेल, कोणी आता सुरुवात करत असेल, ज्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यांना थोडंफार अनुभव आहे. माझा पण मागच्या 8-10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. इथं मी मुख्यतः आता जे मुद्दे आहेत ना, ते ऑलमोस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी कामात येणारच आहे. पण काही मुद्दे 2-3 मुद्दे असे आहेत, की जे राज्यसेवा आणि युपीएससी साठी जास्त लागू होतात. ठीक आहे? चला, पुढे वळूया आपण. मी माझा नंबर इथे दिलेला आहे. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर या नंबरला डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. मग ते एमपीएससी रिलेटेड असेल किंवा युपीएससी. इव्हन तुमच्याकडे सिलेबस जरी नाही आहे ना, तरी पण मी तुम्हाला शेअर करतो. मला डायरेक्ट मेसेज करायचा आहे. यासोबतच जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, तरी पण मला मेसेज करा आणि किंवा कॉल करा तरी पण चालेल. आणि बॅच जरी जॉईन करायचंय, डायरेक्ट आपण कॉलवर बोलून काय डिस्काउंट आहे आणि आता तर स्पेशल ऑफर सुद्धा सुरू आहे, ते सर्व डिस्कस करून आपण बॅच सुद्धा आहे ना ती कॉलवर जॉईन करू शकतो. त्यामुळे कोणते ऑनलाईन फ्रॉड आहे, कुठून इकडून तिकडून कॉल आला आणि टेक्स्टबुकचं नाव घेत आहे, असं होणार नाही. ठीक आहे? यासोबत मी माझं इथं टेलिग्राम चॅनल दिलंय, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहे, सर्व तुम्हाला इथं मिळतील. यासोबतच एक लक्षात ठेवा, की इथं इंस्टाग्राम अकाउंट आहे, ज्यावर मी रेग्युलर कंटेंट टाकत असतो. आणि इथं तुम्हाला एक ना लिंक मिळेल. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं, एक युट्यूबची प्लेलिस्ट ओपन होईल आणि ज्यामध्ये मेन साठी एमपीएससी राज्यसेवा आणि युपी साठी मेन साठी काही टॉपिक आहे, अनालिसिस करून मी तुम्हाला तिथे शेअर करत असतो. तर ती प्लेलिस्ट तुम्हाला तिथे मिळेल. नक्की जॉईन करायचं आहे, नक्की ते चेक करायचंय. बघा, आपल्याला काही नियम समजून घ्यायचे आहेत. 10 नियम आपल्याला असे आहेत. आणि कोणतीही परीक्षा जर म्हटलं तर पहिला नियम तो म्हणजेच काय तर सिलेबस. कारण बघा, की जनरली आतापर्यंत आपण अभ्यास कसा केलाय? अभ्यास असाच केलाय, की मला या परीक्षेसाठी तयारी करायची आहे, तर या परीक्षेसाठी ही पुस्तक आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपण कुठेही काही पाहत नव्हतो. आणि ती पुस्तक म्हणजे 12व्या वर्गापर्यंत तरी पुस्तक आहे ना, ती आपल्याला जे बोर्डाद्वारे दिलं जायचं. म्हणजे महाराष्ट्र बोर्ड असेल तर महाराष्ट्र बोर्डची पुस्तक, एनसीआरटी असेल तर एनसीआरटीची पुस्तक. आता आयोगाने ते दिलेलं नाही आपल्याला. आता आयोगाने आपल्याला फक्त सिलेबस दिलेला आहे. पण आपल्याला सवय तर झाली पुस्तकं वाचायची, आणि आपण तसंच कन्सिडर करून बसतो, की पुस्तक वाचायची आहे आणि बस झालं तेच करायचं. उद्या जाऊन समजा, की मी जर सायन्स विषय शिकवतोय आणि मी सायन्सची एक पुस्तक लिहिलं, आणि असं आपण मान्य करून चालू, की मॅक्झिमम विद्यार्थी माझी ती पुस्तक आहे ना ती वाचत आहेत, किंवा तुमच्यापैकी काही जण ती पुस्तक वाचतायत. आता तुम्ही हेच विचार करणार, की ही पुस्तक एमपीएससीच्या सायन्स सब्जेक्टसाठी आहे म्हणून. बस हे वाचा आणि सायन्सचे प्रश्न सॉल्व्ह करा. प्रश्न तुम्ही स्वतःला पण विचारा, की काय आयोग माझी पुस्तक वाचून प्रश्न काढत असेल का? करेक्ट? जर 10व्या-12 वर्गापर्यंत जे बुक्स आहेत, ते बुक्स बोर्डानेच दिले, तर ऑब्व्हियस आहे, की त्यातलेच प्रश्न येतील, त्याच्या बाहेरचे येणार नाही म्हणून. इथं ती नाहीये, ते नाहीये. आणि म्हणून आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे काय तर सिलेबस. जर तुम्हाला सिलेबस नाही समजलं, तुम्हाला पाठ नाहीये, म्हणजे मी तुम्हाला हे म्हणणार, की अख्ख्या तुमच्या या स्टडीमध्ये, अभ्यासामध्ये काही पाठ करा किंवा नको करा. पण सिलेबस जर अगदी तोंडपाठ नाही आहे ना, तोंडपाठ म्हणतोय मी, म्हणजे तुम्हाला माहित असायला पाहिजे, की कोणत्या पेपरमध्ये काय विचारलं जाणार आहे, किती प्रश्न आहे, किती मार्कात उत्तर लिहायचे, ह्या सर्व बाबी. तरच जाऊन पेपर क्लिअर होणार आहे. आणि म्हणून सिलेबसची कॉपी घ्या. मी तुम्हाला म्हटलं, की ऑलरेडी मी शेअर करतोय म्हणून सिलेबसची कॉपी घ्या. पीडीएफ मी तुम्हाला शेअर करतो, त्याची प्रिंट आउट काढा. बोथ साईड नाही, वन साईड प्रिंट आउट काढायची आणि चिपकून ठेवायची जिथं तुम्ही अभ्यास करताय. रोज 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 पहा. एका दिवसात तर तसंही पाठ होणार नाही. रोज रोज पहा. 8-15 दिवसात तुम्हाला सहज पाठ होऊन जाईल. पेपर पॅटर्न अख्खा लक्षात येईल. आय होप की हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल.
सिलेबस झाल्यानंतर दुसरा मुद्दा जनरली तो सांगितला जातो, तो म्हणजेच काय तर यस पीवायक्यू. आणि या पीवायक्यू साठी तुमच्याकडे एक बुक असायला पाहिजे, ज्या बुकमध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज पीवायक्यू ते दिलेलं आहे. स्पष्टीकरण दिले तर ते तर बेस्टच आहे अजून, ठीक आहे. पण स्पष्टीकरण त्या व्यतिरिक्त इतर पण काय एक्स्ट्रा ऍडेड पण असू शकतो, त्यामुळे इतर पण आपल्याला इकडून तिकडून ऍड करता येईल. पण तुमच्याकडे ऍटलिस्ट पीवायक्यू असायला पाहिजे. मी यासाठी म्हणतोय कारण विचार करा की सिलेबस आपण पाहिलं, लेट्स से की तुम्ही जनरल सायन्सचा सामान्य विज्ञानचा अभ्यास करताय. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हेच माहित नाही राहत की सामान्य विज्ञान पूर्व परीक्षेत आहे की मुख्य परीक्षेत की दोन्ही ठिकाणी आहे. का? कारण सिलेबस पाठ नाही आहे, डायरेक्ट अभ्यासाला लागले. म्हणजे मी क्लासमध्ये, पेड क्लासमध्ये सुद्धा शिकवताना हे विचारतात की जनरल सायन्स शिकवतोय सर, मुख्य परीक्षेत कसा प्रश्न विचारला जाणार, ठीक आहे. आणि मुख्य परीक्षेत शिकवलं तर सर यावर पूर्व परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला जाणार. त्यामुळे ह्या ज्या चुका आहेत ना, ह्या करू नका. सिलेबस तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. आता समजा की जर तुम्ही सिलेबस पाहिला आणि जनरल सायन्सचा सिलेबस जर तुम्ही पाहिला पूर्व परीक्षेमध्ये, काय आहे, फक्त लिहिलेलं आहे जनरल सायन्स, सामान्य विज्ञान, काही नाही, काहीच नाही. मुख्य परीक्षेचा सिलेबस तरी थोडा डिटेल, थोडे सब पॉइंट लिहिलेले असतात, पण पूर्व परीक्षेचा नाही. म्हणजे अँबिग्युटी नाही, खूप जास्त आहे. आता सामान्य विज्ञान जर म्हटलं तर किती अभ्यास करायचा, कुठपर्यंत अभ्यास करायचा? कारण सामान्य विज्ञान तुम्ही सर्वच म्हणणार की फिजिक्स पण आहे, केमिस्ट्री पण आहे, बायोलॉजी पण आहे, ठीक आहे, आपण अभ्यास करू. मग त्याची लेवल काय असायला पाहिजे? 10व्या वर्गापर्यंत, 12व्या वर्गापर्यंत, की बीएससी पर्यंत, की एमएससी पर्यंत? कारण सर्वच ठिकाणी जनरल सायन्स आहे. चला मानलं आपण की आयोगाने दर्जा पण दिले बीएससी पर्यंत, म्हणजे पदवी दर्जा दिले. आणि मी तुम्हाला चॅलेंज करतोय की सायन्स आहे ना, पदवीपर्यंत अभ्यास करून दाखवा म्हणून. सायन्सच अभ्यास करावा लागेल, बाकी विषय होणारच नाही. आणि म्हणून पीवायक्यूचा रोल येतो की पीवायक्यू बघा की पीवायक्यू मध्ये काय लेवल आहे. जरी आयोगाने जरी पदवी दर्जा दिला असेल, पीवायक्यू चेक करा. काही टॉपिक तुम्हाला सांगतोय मी की सायन्स, मला सायन्सचा चांगला एक्सपिरियन्स आहे, खूप खूप अनालिसिस केले म्हणून मी तुम्हाला सांगतो. काही टॉपिक 10व्या वर्गापर्यंत अभ्यास करा, होऊन जातं, काही एक्स्ट्रा करायची गरज नाही. काही टॉपिक आहे 12व्या वर्गापर्यंत अभ्यास करा, होऊन जातं. पदवीपर्यंत कोणाची गरज आहे का? मी तुम्हाला म्हणत करूच नका म्हणून. आपल्याला तशी आउट ऑफ मार्क्स घ्यायचे नाहीये. तुम्ही एवढं जरी केलं ना, मी तुम्हाला हे सांगतोय की 20 पैकी 19-18 प्रश्न सहज सॉल्व्ह होतील म्हणून. पण एवढं आहे की तेवढं प्रामाणिकपणे आणि प्रॉपर करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही बाब समजणे आपल्याला पीवायक्यू मधून समजणार आहे. त्यामुळे पीवायक्यू डिकोड करायचे. आता काय करायचंय, सिलेबस तुमच्याकडे आहे, तुम्ही कोणतं पुस्तक वाचत आहात, सिलेबस मध्ये चेक करा की त्यामध्ये कोणकोणते घटक दिले, काय घटक दिलेत. त्यासाठी तुम्ही कुठले एखादी स्टँडर्ड बुक्स आहेत किंवा स्टेट बोर्ड एनसीईआरटी काही वाचत आहे, तो टॉपिक वाचल्यानंतर त्या घटकावरचे पीवायक्यू बघा, सॉल्व्ह होत आहे की नाही होत आहे, सॉल्व्ह होत आहे की नाही आहे. हा खूप मोठा रोल प्ले करतो. इथूनच तुमच्या लक्षात येईल की परीक्षा काय आहे, काय लेवलची आहे, हे सर्व तुम्हाला इथून लक्षात येईल. सो पीवायक्यू खूप मोठा रोल प्ले करतो, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे काय की मेक द स्टँडर्ड बुक लिस्ट. पण त्यासमोर अजून एक म्हणजे एक तुमच्याकडे स्टँडर्ड बुक लिस्ट असायला पाहिजे. मी त्याआधी याआधी व्हिडिओ घेतलेला आहे, खूप आधी घेतलाय, पण मी विचार करतो की परत एकदा त्यात काही अपडेट करून, काही चांगल्या पुस्तकाचे नावे टाकून परत एकदा तो व्हिडिओ घेऊन यायचा म्हणून मी असं प्लॅन करतोय. जर तुम्हाला बुक लिस्ट हवी आहे तर नक्की चॅट बॉक्समध्ये तसं टाका की बुक लिस्ट टाका, म्हणजे मला लक्षात येईल की नेमकी किती डिमांड आहे, किती विद्यार्थ्यांची त्याची गरज आहे, मी ते घेऊन येतो. सो एक स्टँडर्ड बुक लिस्ट तुमच्याकडे असायला पाहिजे, पण असं नाही आहे. आता काय म्हणतोय मी की ते जे बुक्स जे वाचतायत नाही, काही आयोगाने दिलेलं नाहीये, हा मुद्दा क्लिअर करा. हा मुद्दा जर तुमचा क्लिअर झाला आणि तुमच्या माइंडमध्ये हे राहिलं की आयोगनं ते पुस्तक वाचून काही प्रश्न तर काढणार नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही बरोबर आयोग कशावर फोकस करत आहे, नेमक्या पीवायक्यू मध्ये कोणते घटक आहे ज्यावर सर्वात जास्त भर दिलेला आहे, हे काढून तुम्ही ती पुस्तक निवडू शकणार. कदाचित असं होईल बघा, एक ना माझे मित्र होते, म्हणजे सरच होते माझ्यासोबतचे जे कलिग होते, दुसऱ्या एका अकॅडमीला मी ज्यावेळेस शिकवत होतो, आणि त्यांचे भाऊ होते IRS, युपीएससी मधून सिलेक्शन झालेलं होतं. ते सांगायचे मला की माझा भाऊ ज्यावेळेस अभ्यास करायचा तर तो कसा करायचा. लेट्स से की एक स्टँडर्ड बुक आहे, चला मी म्हटलं की टेक्नॉलॉजीची पुस्तक आहे, ही पुस्तक आहे, आणि त्यांच्याकडे काय तर पीवायक्यू ची सुद्धा एक पुस्तक आहे की मेन्स मध्ये नेमके कसे प्रश्न विचारलेले आहेत. करेक्ट. आता त्यांनी एक टॉपिक वाचला कोणताही, त्यावरचे त्यांनी पीवायक्यू सॉल्व्ह केले. लेट्स से की 5 पीवायक्यू या एका टॉपिकवर विचारले, पण त्यापैकी 3च सॉल्व्ह होत आहेत. ही पुस्तक काही आयोगाची नाही, पण हे आयोगाचे.
आपल्याला यावर फोकस करायचं, यावर नाही, आणि विद्यार्थी यावर करतात, याला दूर करतात. आता बघा की या पुस्तकातून हे 3च सॉल्व्ह झालेत. मग आता करणार काय? हे 2 तर होत नाहीये, पण आपल्याला फोकस तर त्यावर करायचंय. मग म्हणायचे की ते शोधून काढायचे दुसरी कोणती एखादी पुस्तक, त्या दुसऱ्या पुस्तकामधून हे 2 टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करायचे, आणि असं होऊन त्यांचा एक टॉपिक आहे ना तो कम्प्लीट व्हायचा. आपण काय करतो? आपण करतो हे हे पाहिलं, काही सॉल्व्ह होत आहेत, नाही होत आहेत, सोडून दिलं. हा असायला पाहिजे मुद्दा. बरं, या पहिल्या पुस्तकातूनच 5 झाले असते तर मग या स्पेसिफिक टॉपिकसाठी दुसऱ्या पुस्तकाची गरज आहे का? ऑब्व्हियसली नाही आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की स्टँडर्ड बुक लिस्ट असायला पाहिजे. याला म्हणू आपण की प्रायमरी, याला म्हणू आपण सेकंडरी, की जास्तीत जास्त प्रश्न कुठून सॉल्व्ह होत आहे, इथून होत आहे, ही आपली प्रायमरी पुस्तक. जिथं जिथं गरज आहे तिथं दुसरी घ्या. त्यामुळे स्टँडर्ड बुक लिस्ट असायला पाहिजे, पण ते काही फायनल आहे असं नाही. हा मुद्दा क्लिअर करा. करेक्ट. आय होप की हा तुम्हाला आता नेमका अभ्यास कसा करायचा आहे, नेमका आयोगाचा स्ट्रक्चर काय आहे ना, ही पूर्ण जर्नी कशी असेल किंवा कशी असायला पाहिजे, हे तुमच्या चांगलं लक्षात येत असेल. करेक्ट. नेक्स्ट, चौथा मुद्दा काय? स्कूल बुक्स मस्ट बी यूज फॉर बेसिक्स. व्हेरी इम्पॉर्टंट. आपण बऱ्याचदा काय तर त्याला ना अवॉइड करतो. काही काही सायन्सचे प्रश्न तर मी असे पण पाहिले 6व्या वर्गातील आहेत, आणि 6व्या वर्गाचे एक पुस्तक वाचायला घ्या, 2 तासात पूर्ण पुस्तक वाचून होते. 2 तासात सायन्सचे पुस्तक घ्या, पूर्ण 2 तासात वाचून होईल. आणि त्याला आपण अवॉइड करतो का? एक तर त्यात काही फॅक्च्युअल डेटा जास्त असेल. 6व्या वर्गाच्या पुस्तकात विद्यार्थ्यांना काय असायला पाहिजे? खूप अंडरस्टँडिंग लेवल त्यांची चांगली असेल का? नसेल. पण आयोगाने ना त्या 6व्या वर्गातून सुद्धा काही प्रश्न विचारलेत, आणि आपण काय तर ते अवॉइड करतो. बरं, त्यातल्या त्यात आता मुख्य परीक्षा आपल्याला उत्तर लिहायची आहे, आणि उत्तर जर लिहायचे ना, एक पेपर मधला आर्टिकल उचलून बघा, तो तुम्ही वाचा, मी वाचा, सर्वांना तो कळेल. हा त्यातले काही जे टेक्निकल आहे, जो स्टॅटिक भाग आहे, लेट्स से की कोणता पॉलिटीचा आर्टिकल आहे, कदाचित तो आपल्या लक्षात नाही राहील, पण बाकीचा तो मुद्दा काय ना, तो आर्टिकल वाचल्याबरोबर समजतो की मुद्दा काय आहे आणि त्यावर काय सोल्युशन असायला पाहिजे, ह्या सर्व बाबी. आणि तुम्हाला उत्तर पण तसंच काहीसा लिहायचंय, की तो उत्तर कोणीही वाचलं तरी पण सॉरी तो समजलं पाहिजे. आय होप हे क्लिअर झालं असेल. आणि यासाठी बेसिक्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे तुम्हाला प्रश्नाची सुरुवात जर करायची आहे ना चांगली, बेसिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला प्रश्न समजायचा आहे चांगला, बेसिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला रेफरन्स बुक लवकर आणि चांगल्या पद्धतीने वाचायचे तर बेसिक्स क्लिअर करा आधी. याला काही जास्त वेळ नाही लागत. हा फक्त एवढं आहे की नेमके ते कोणते वाचायचे, यासाठी थोडी स्ट्रॅटेजी समजून घ्यावं लागणार आहे. कोणते वाचायचे, सगळे वाचायची गरज आहे का? घेतले 6व्या वर्गापासून, 5व्या वर्गापासून, 8व्या वर्गापासून वाचून काढलं सगळे, असं नाही. बरं, लेट्स की मी म्हटलं की सायन्ससाठी 8व्या वर्गाची पुस्तक वाचा, तर विद्यार्थी काय करतील? पूर्ण पुस्तक वाचतील. त्याची पण गरज नाहीये, आणि म्हणून म्हणतो की त्यासाठी स्ट्रॅटेजी पाहिजे. हा, त्यासाठी आपण नंतर कधी डिस्कस करता येईल. अदरवाईज आपल्या जी बॅच आहे ना, बॅच मध्ये तर आपण सिलेक्टेड तेच घटक घेतलेले आहेत. कारण एनसीआरटी आणि स्टेट बोर्ड ते पण काही आयोगासाठी बनलेलं नाहीये, ते त्यांच्या परीक्षांसाठी बनलेली पुस्तक आहे. पण त्यासाठी त्यापेक्षा बेस्ट सोर्स नाही आपल्यासाठी बेसिक क्लिअर करण्यासाठी. नेक्स्ट, लर्न टू रीड द न्यूज पेपर, डेव्हलप हॅबिट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. का? बघा की आधी जो होता ना, आधी कसं होतं की ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्हचा भाग आहे, एक मॅगझिन घ्या, वाचून काढा, पेपर होतो सॉल्व्ह. खात्री आहे मला. आणि करंट अफेअर्स तसा पण फार जास्त डायनामिक भाग आहे की तुम्ही अभ्यास केल्यानंतर त्यातून प्रश्न सॉल्व्ह होईलच, याची खात्री नेमकी देता येत नाही. पण आता ना तुम्हाला न्यूज पेपर रीड करणं गरजेचं आहे. आता न्यूज पेपर जर आला, रोजचा जो येतोय न्यूजपेपर, तो जर वाचतो म्हटलं ना पूर्ण, अख्खा दिवस जाईल त्यात. पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आपल्याकडे जर तुम्ही सुरुवात करता तर खूपच खूप 1.5 तास 2 तास द्या. हळूहळू करून तो 1 तासावर तुम्हाला आणायचंच आहे. म्हणजे त्या पेपर मधून सुद्धा सिलेक्टेड भागच तो निवडता यायला पाहिजे की कोणता एक्झाम ओरिएंटेड आहे. हा, सुरुवातीला कदाचित तुम्हाला 2 तास लागेल, आणि सुरुवातीला कदाचित असे पण टॉपिक वाचण्यात येईल जे एक्झामसाठी गरजेचे नाही आहे. पण जसा तुम्ही सिलेबस पाहतात, त्या सिलेबस मधील, म्हणजे पेपरमध्ये एखादी आर्टिकल आलं, एखादी न्यूज आला, आणि सिलेबस मधील कोणत्या एखाद्या GS1, GS2, GS3, GS4 कुठेतरी लिंक करू शकताय तुम्ही. प्रिलिम आहे की मेन्स आहे, कुठेतरी जर लिंक करू शकताय, तर मग ना तुमचा जो अभ्यास आहे ना, त्या पेपर मधील पण सिलेक्टेड भागच तुम्ही अभ्यास करा, आणि स्ट्रीमलाईन अभ्यास होईल. पण ऑब्व्हियस आहे, त्यासाठी थोडा तर वेळ तर द्यावा लागेल. त्यासाठी तुम्हाला सवय लावावी लागेल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. व्हॉट टू रीड अँड व्हॉट नॉट टू रीड, हाऊ मच टाइम
आपल्याला यासाठी द्यावं लागेल. हे सगळे मुद्दे न्यूजपेपरसाठी इम्पॉर्टंट आहे. हा, परत न्यूजपेपर पण कसा वाचायचा, शक्य झाल्यास मी यावर पण एक जे व्हिडिओ आहे ना ते घेऊन येतो. म्हणजे एक लेट्स से की पेपरच घेणार मी आणि त्या पेपरमध्ये म्हणजे एक आपण लाईव्ह समजून घेऊ की आजचा तो पेपर आहे आणि त्या पेपरमध्ये हा कामाचा आहे, हा नाही आहे, हा कामाचा आहे, तो नाही आहे, याला रीड करा, त्याला रीड करा, का रीड करायचंय, असं पण आपण एखादी सेशन आहे ना तो कव्हर करू. आय होप की क्लिअर झाला असेल. नेक्स्ट 6वा मुद्दा काय बघा, लँग्वेज शुड नॉट बी बॅरियर. आता मी एक बघतोय की बरेच विद्यार्थी असे आहेत की एमपीएससी मॅक्झिमम विद्यार्थी त्यांना पाहिजे मराठीत. मराठीत काय पाहिजे, मराठीत बॅच पाहिजे, मराठीमध्ये बुक्स पाहिजेत, मराठीमध्ये नोट्स पाहिजेत. आणि इंग्लिशवाले काय आहेत, आता इंग्लिशवाले काय की त्यांना इंग्लिशमध्ये बॅच पाहिजे, इंग्लिशमध्ये बुक्स पाहिजे, इंग्लिशमध्ये नोट्स पाहिजे, सगळं काय पाहिजे. पण आता आयोगाने तर काहीच दिलेलं नाहीये. बुक्स दिले, नोट्स दिले, काही दिले, काही दिले. हा, तुम्हाला सिलेबस मिळेल बरं का मराठी आणि इंग्लिशमध्ये. पण जर तुम्हाला प्रॉपर जर स्टडी करायचा आहे आणि तसं पण आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये उत्तर लिहायचे आहे, आपल्याला जर मुद्दा समजला तर आपण मराठी पण लिहू शकणार, इंग्लिश मध्ये पण लिहू शकणार, जर आपण कॅपेबल आहोत लिहू शकतोय तर. बरोबर की नाही. मग आपल्याला हे फोकस करा की मराठीमध्ये जर तुम्ही प्रॉपर जर अभ्यास करतो म्हटलाय, एमपीएससीचा मॅक्झिमम मटेरियल तुम्हाला मराठीत मिळेल. पण आता जेव्हापासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे, पाहिजे तसा कंटेंट, पाहिजे तसे बुक्स मराठीत अजूनपर्यंत आलेले नाहीत. आणि मुख्य परीक्षेत चांगले उत्तर लिहायचे ना तर इंग्लिशचे सोर्स वाचावं लागेल. बरं, अजून मराठीवाल्यांचा काय प्रॉब्लेम आहे, सायन्सचा कंटेंट तुम्हाला मराठीत पाहिजे तसा मिळत नाही. ट्रान्सलेशन सायन्सच्या शब्दांचं भलतंच काहीतरी केलं जातं आणि आयोग तर जशा तसे इंग्लिशचे शब्द वापरत आहे. मग काय करणार तुम्ही, जर हे जर डिमांड केलं की मला पूर्ण मराठी, मराठी, पूर्ण मराठी, तुमचा पाहिजे तसा अभ्यास, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास, जेवढा कंटेंट अभ्यास करायचा आहे तेवढा तो होणार नाही. दिस इज द रियालिटी, दिस इज द रिअल सिच्युएशन. बरं, तुम्ही इंग्लिश मध्ये जर डिमांड करताय पूर्ण, तर एमपीएससी जर करत आहे, युपीएससी करत आहे, तर काही प्रॉब्लेम नाही, ढेर सारा कंटेंट आहे इंग्लिशमध्ये, काही प्रॉब्लेम नाही, एवढाही काही प्रॉब्लेम येणार नाही. पण जर तुम्ही एमपीएससी इंग्लिशमध्ये करताय तर मी तुम्हाला याची खात्री देतोय की एमपीएससीचा जो कंटेंट मराठीत अवेलेबल आहे तो इंग्लिशमध्ये पाहिजे तसा तुम्हाला मिळणार नाही. बॅच रेअरली कुठतरी मिळेल की एमपीएससीची बॅच इंग्लिशमध्ये आहे, रेअरली कुठतरी म्हणतोय मी. नाही तर युपीएससीच्या बॅचमध्ये बसवतील आणि म्हणतील की ते एमपीएससीची बॅच आहे म्हणून. बघा, मी तुम्हाला अंधारात ठेवत नाहीये, जी रियालिटी आहे ना तेच सांगतोय की मार्केटमध्ये काय चालतंय, कसं आहे, काय आहे. असं नको व्हायला की तुम्ही अभ्यासाला लागलेत आणि मग काहीतरी सगळे प्रॉब्लेम फेस करताय. सो मी तरी तुम्हाला म्हणणार, बघा आपण महाराष्ट्रातील आपली मातृभाषा मराठी आहे, आपण सगळे कम्फर्टेबल आहोत मराठीसाठी. बरं, इंग्लिश काय अजिबातच येत नाही असं आहे का, नाही. आपण होतं काय की कधी कधी ना आपण थोडंसं हेजिटेट करतो, इंग्लिशमध्ये आहे ना, अरे यार जाऊ दे, सोडून दे. आपण मेहनत घ्यायला तयार नाही आहोत, आपल्याला समजतं नाही असं नाही. खूप कठीण आहे का, तर नाहीये. त्यामुळे जिथं जिथं गरज आहे ना इंग्लिशवाल्यांनी मराठीचा साथ घ्या, मराठीवाल्यांनी इंग्लिशचा साथ घ्या. बट तुम्हाला थोडंसं ऍडजस्ट करावं लागणार आहे. जर तुमच्यासाठी लँग्वेज बॅरियर आहे तर तुमचा अभ्यास, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास कमी होणार आहे. आणि परत सांगतोय मी की मुख्य परीक्षेसाठी फोकस करा अंडरस्टँडिंगवर. तो मुद्दा समजून घ्या, जिथून होईल तिथून समजून घ्या, पण मुद्दा समजून घ्या. इंग्लिश मधून, मराठीमधून, हिंदीमधून, कुठूनही समजून घ्या, पण मुद्दा समजून घेणं सर्वात जास्त गरजेचं आहे. मला असं वाटते की मला मुद्दा समजला ना, मी मराठीतही लिहू शकतो आणि इंग्लिशमध्ये लिहू शकतो. तुम्ही हे जर म्हणताय की मला पूर्ण मराठीतच पाहिजे, पूर्ण इंग्लिशमध्येच पाहिजे, तर मग अवघड आहे. आय होप की हा एक मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल. कदाचित यावर रेअरली कोणीतरी बोलत असेल बरं का, पण दिस इज इम्पॉर्टंट. म्हणजे हे होतं काय की विद्यार्थी अभ्यासाला लागतात आणि मग काहीतरी हे प्रॉब्लेम फेस करतात. बट आपल्याला आधीच माहित असेल तर आपण मानसिकता तयार करून ठेवणार त्यासाठी, म्हणून मी हा सेशन घेतोय. नेक्स्ट बघा, स्टार्ट आन्सर रायटिंग प्रॅक्टिस ऍज सून एज पॉसिबल. मी तर म्हणतो की पहिल्या दिवसापासून करा म्हणून. बिकॉज आन्सर रायटिंग इज अ स्किल आणि स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो. बघा, बेस्ट रिझल्ट कुठून येतो, बेस्ट रिझल्ट येतो जजमेंट मधून. बेस्ट रिझल्ट येतो जजमेंट मधून, की आपण विचार न करताना डिसिजन घेऊ शकलं पाहिजे. आता तेवढा डेव्हलप करण्यासाठी, माइंड डेव्हलप करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे. यासाठी मी बेस्ट गाडीचा एक्झाम्पल देतो. सगळेजण गाडी चालवत असतील, कोणी
गेअरवाली चालवत असेल, कोणी नॉन गेअरवाली चालवत असेल. तुम्ही कोणती जरी चालवत असताना पण गाडी चालवताना आता माइंडचा तेवढा युज करावा लागत नाही. विचार करा की तो दिवस ज्या वेळेस तुम्ही जस्ट गाडी शिकलेले होते, गेअर शिफ्ट करताना विचार करून क्लच दाबला, गेअर पहिल्यामध्ये आता दुसऱ्यामध्ये टाकला, दुसऱ्याहून तिसऱ्यामध्ये टाकला, तिसऱ्याहून चौथ्यामध्ये टाकला, हा विचार करून करत होते. आता जजमेंट एवढा बिल्ड झालेला आहे की गाणे ऐकतोय, कानात इयरफोन आहे किंवा कोणाशी बोलतोय आणि हळूहळू काय तर ऑटोमॅटिक आहे ते गिअर शिफ्ट पण होत आहे, क्लच पण दबत आहे, ब्रेक पण दबत आहे. का? कारण प्रॅक्टिस केली म्हणून. या लेवलला आपल्याला पोचायचंय. हे तरच शक्य होणार प्रॅक्टिस करून. हा, कदाचित याला कोणी जर अपोज करतील, सर नॉलेजच नाही तर पहिल्या दिवसापासून कसं काय आन्सर रायटिंग करायचे? मी तुम्हाला सरळ म्हणतोय की न्यूजपेपर घ्या, एकच आर्टिकल घ्या, संपादकीय किंवा एडिटोरियल असतो, एक कुठला तरी आर्टिकल वाचा, तो समजून घ्या. हा, पॉलिटिक्सशी संबंधित आहे तो सोडून द्या, तो नाही घ्यायचा, तो एक आपल्या एक्झामचा कामाचा नाहीये. तो मुद्दा समजून घेतला, चांगला समजून घ्या. तो मुद्दा समजून घ्यायला शक्य झाल्यास त्याचे काही बुलेट पॉइंट्स मध्ये नोट्स काढा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सकाळी वाचला, सायंकाळी एक प्रश्न लगेच तेव्हा तयार करून ठेवा किंवा सायंकाळी तयार करा आणि सायंकाळी त्यावर एक उत्तर लिहून पहा, पानभर लिहून पहा. बस असंच करायचंय. तुम्हाला एकदा काही स्किल जर डेव्हलप झाली ना, तुम्हाला उत्तर लिहायला कठीण जाणार नाही. मग राहिलं काय की एक्झाम ओरिएंटेड उत्तर लिहिणं, पण तुम्हाला लिहायचं कसं हे तर माहिती आहे ना. मी हा एक्झाम्पल या आधी पण दिलाय की जर मी स्प्लेंडर शिकलो तर पल्सर चालवता येतेच. अरे बरोबर की नाही? बस तेच मला म्हणायचे, गाडी चालवायला तर शिका, कोणती गाडी चालवता येईल. लिहायला तर शिका, उत्तर लिहिता येईलच. बिकॉज दिस इज द स्किल. आणि स्किलसाठी एकमेव ऑप्शन आहे तो म्हणजे काय तर प्रॅक्टिस, एकमेव. हा, मग हळूहळू त्यात व्हॅल्यू एडिशन कसा करायचा आहे, फ्लो चार्ट डायग्रामचा कसा वापर, ह्या नंतरच्या बाबी आहेत, पण आधी लिहायला तर शिका. हे फोकस करा. नेक्स्ट, मॉक टेस्ट. आता थोडंसं पुढे जाऊ आपण, म्हणजे बऱ्यापैकी आतापर्यंत मुद्दे कोणाचे झाले, हे झाले त्यांचे जे जस्ट सुरुवात करतायत. थोडंच आता मॉक टेस्ट म्हणजे काय तर ज्यांचा अभ्यास झालेला आहे कदाचित किंवा जे सुरुवात पण करत असतील त्यांनी लक्षात ठेवा की एक तर तुम्हाला सांगितलं मी की टॉपिक वाचल्यानंतर पीवायक्यू तो सॉल्व्ह करायचे आहेतच, है ना. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की काय विचारले जाणार आणि प्रश्न कसे विचारले जात आहेत वगैरे वगैरे वगैरे. पण त्यासोबतच मॉक टेस्ट म्हणजे नेमकी परीक्षा कशी असेल हे समजून घेण्यासाठी मॉक टेस्ट तर बेस्ट आहे. आणि त्या सगळ्या विषयाचे थोडे थोडे प्रश्न 15-20 प्रश्न सोडवण्यासाठी आपण तयारी तर करायची आहे, म्हणून मॉक टेस्ट सुद्धा देणं गरजेचं आहे. हा, यासाठी जर तुम्ही याची जर वाट पाहत असणार की माझं सिलेबस कंप्लीट होईल आणि मग करणार, मी हे म्हणतोय की जर परीक्षा जर जवळ आलेली आहे, कदाचित तुमचा कोणता भाग बाकी पण राहिला असेल, पण शक्य तेवढी प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला म्हटलं नाही की हा मुद्दा कोणासाठी, हा कदाचित दोघांसाठी पण किंवा जास्त इम्पॉर्टंट कोणासाठी ज्यांचा अभ्यास झालेला आहे. आता राज्यसेवा परीक्षा जशी जवळ आहे किंवा युपीएससी पण आहे, मग या कंडिशन मध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवा की कदाचित असं होते आणि सर्वांसोबत होते की अरे माझा हा भाग राहिलेला आहे, तो भाग राहिलेला आहे, मी आधी तो करून घेतो आणि मग प्रॅक्टिस करतो. मी हे म्हणतोय की मॉक टेस्ट ही वेळेवर द्या. तेवढे नंबर ऑफ मॉक टेस्ट आहेत ते पण तुमचे सॉल्व्ह होणं गरजेचं पण आहे. करेक्ट. म्हणजे जर मला असं विचारलं, मी तुम्हाला अगदी सरळ सांगतोय की जर मला विचारलं की एखादी टॉपिक राहिलाय तो करायचा की रिव्हिजन करायचा, प्रॅक्टिस करायची, तर मी प्रॅक्टिसला महत्व देणार. कारण जो झालेला आहे त्यावरचे योग्य प्रश्न सॉल्व्ह करणं हे मला प्रॅक्टिस मधूनच होणार आहे. जर ते नाही केलं आणि जो राहिलेला भाग तो जर केला मी, तो जो झालेला होता ना त्यावरचे पण प्रश्न नीट सॉल्व्ह होणार नाही. करेक्ट. सो दिस इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट, पुढचा मुद्दा आहे काय, बुक्स कांट बी रिप्लेस्ड. एक लक्षात ठेवा की आपण सोशल मीडिया जगात जगतोय, परत हा पण मुद्दा जनरली कोणी डिस्कस करत नसते. आणि आता आपण युट्यूबवर एवढे डिपेंडेंट आहोत की बुक्सला फार रिप्लेसच करून टाकले. मी बरेच विद्यार्थी बघतोय की दिवस दिवस युट्यूबवरच पडून आहे. एक लक्षात ठेवा की आपल्याला उत्तर लिहायचे आहे, आपल्याला ऐकायचं नाहीये पेपरमध्ये किंवा वाचून बोलून दाखवायचं नाहीये, अजिबात नाही. ते असते ना तर आपण ना, म्हणजे बघा ना, की लिहायचं आहे तर लिहिण्यासाठी पर्याय की तुम्ही वाचणं गरजेचं आहे, तुम्हाला बोलायचं आहे तर गरजेचं आहे तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. दिस इज सिंपल. करेक्ट. आणि जर तुम्हाला उत्तर लिहायचे आहे तर मग बुक्स रीड करणं गरजेचं आहे. ती जी लँग्वेज आहे, कसे शब्द वापरायचे आहेत, कशी मांडणी तयार करायची आहे, हे वाचूनच करणार आहे, याला दुसरं काहीच पर्याय नाही आहे. वी हॅव टू राईट आन्सर. आपल्याला उत्तर लिहायचे आहे, त्यामुळे बुक्सला रिप्लेस करू नका.
आणि लास्ट मुद्दा, आता हे तुम्ही स्वतः डिसाईड करा की सोशल मीडिया किती वापरायचा आहे. जसं अनुज अग्निहोत्री सर जे यावर्षी युपीएससी मध्ये ऑल इंडिया रँक 1 आले, त्यांचे काही व्हिडिओ पाहिलेत मी, आणि त्यावर सुद्धा मी एक त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे ना ते पण समजून घेतलं होतं. त्यांनी पण सांगितलं की मी ना ट्विटर वापरायचो म्हणून. आणि ट्विटर का? कारण करंट अफेअरसाठी, की नेमका मुद्दा काय आहे, काय सुरू आहे, कोणाचे त्यावर व्ह्यूज येत आहे, आणि ते व्ह्यूज आपल्याला तशी दोन्ही बाजूचे पाहिजे, तर त्यासाठी ते ट्विटर वापरायचे. आपण सोशल मीडिया स्क्रोल करण्यासाठी जर वापरत असणार, रील स्क्रोल करत, तर मग अवघड आहे. मी इथं म्हणतोय की लिमिट करा म्हणून, म्हणजे तिथून त्या सोशल मीडियामधून पण ही पाहिजे तोच भाग आहे तो आपल्याला वापरता यायला पाहिजे. करेक्ट. अदरवाईज सोशल मीडिया सारखा टाइमपास दुसरं काहीच नाही आहे. मी तर म्हणतो की व्हॉट्सअप शक्य झाल्यास बंद करा. का? कारण व्हॉट्सअपवर अख्खी दुनिया आहे, आणि मेन म्हणजे काहीतरी या जर्नीमध्ये आपले रिलेटिव्ह आहेत. आपल्याकडे टेलिग्राम पर्याय आहे. करेक्ट. आय होप की क्लिअर झालं असेल. हे 10 मुद्दे आहेत, मग 10 पॉईंट्स आहेत, ते लक्षात आलं असेल. नवीन विद्यार्थ्यांनी थोडंसं फोकस करा, या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला नक्की याचा फायदा होईलच. यासोबत बघा की आता आपल्याकडे ऑफर सुरू आहे. बॅच कोणती? आपल्याकडे स्वराज्य बॅच आहे, ज्यावर आता भरपूर डिस्काउंट आहे. आणि यामध्ये आपण जे प्रॉब्लेम आहे ना की एनसीआरटी मध्ये कोणते वाचायचे आणि त्यातही कोणकोणते टॉपिक वाचायचे, बट स्वराज्य बॅच मध्ये आपण एनसीआरटी बॅचेस तुम्हाला फ्री देतोय. त्यासाठी तुम्हाला काही एक्स्ट्रा वाचायची प्रिपेअर करायची गरज नाही. डायरेक्ट ते रेकॉर्डेड सेशन पहा, तुमचे बेसिक्स आहे ते चांगले क्लिअर होतील. सोबत इथं मेंटॉरशिप प्रोग्राम आहे, प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आहे, सर्वांना 8-8, 9-9, 10-10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर 18 बुक्स तुम्हाला या बॅच मध्ये घरपोच येतील, पीडीएफ स्वरूपात. क्लास नोट्स आहेत ते मिळतील. सर्व क्लासेस लाईव्ह आणि अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन असणार. लाईफ टाइम साठी तुम्हाला व्हॅलिडिटी, म्हणजे आता तर ऑफर आहे, डिस्काउंट तर भरपूर आहे, सोबत लाईफ टाइम साठी तुम्हाला व्हॅलिडिटी मिळत आहे. आणि यासोबत हे पण बघा, लाईफ टाइम साठी मिळत आहे. ठीक आहे. आणि हे कधीपर्यंत ऑफर आहे? 31 मार्च पर्यंत आहे. डिस्काउंट भरपूर आहे, एवढ्या कमी किमतीमध्ये यानंतर परत ही ऑफर येणार नाही. नेक्स्ट आहे काय, की जर तुम्हाला राज्यसेवा सोबत कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी करायचं आहे ना, तरी पण कमीत कमी किमतीमध्येच होईल ऍडमिशन. जर तुम्ही मेन्सची तयारी करताय, प्रॉपर तयारी करायची आहे, राज्यसेवा मेन्स गुरुकुल फ्री कंटेंट तुम्हाला भरपूर मिळेल, नक्की जॉईन करायचं आहे. आणि या वर्षी जर तुम्ही मेन्सला असणार, तर मग गुरुकुल प्रोग्राम नक्की जॉईन करा. प्रॉपर आन्सर रायटिंग प्रॅक्टिससाठी आणि इव्हॅल्युएशनसाठी सिलेक्शन झालं तर 1 लाखाचं रिवॉर्ड सुद्धा आहे. ग्रुप बी ग्रुप सी ची पण सुद्धा बॅच आपल्याकडे आहे, रिसेंटली आपण लॉन्च केलेली आहे, आता नव्याने सुरुवात होत आहे. त्यामुळे ग्रुप बी ग्रुप सी ची बॅच पण जॉईन करता येईल. इथं पण प्रत्येक विषयाची डेडिकेटेड फॅकल्टी टीम आहेत, आणि इव्हन इंग्लिश आणि मराठी जे मुख्य परीक्षेमध्ये सर्वात जास्त रोल प्ले करतात, पेपर जो पहिला आहे त्यासाठी सुद्धा आपल्याकडे डेडिकेटेड फॅकल्टी टीम आहे. करेक्ट. नेक्स्ट, यावर सुद्धा ऑफर सुरू आहे. बाकी कोणतीही क्वेरीज आहेत की ऑफर काय आहे, दर महिन्याला किती भरावं लागेल, जर इन्स्टॉलमेंट मध्ये भरले तर नो कॉस्ट ईएमआय आहे, त्यात काही काही एक्स्ट्रा फीस काही वाढणार नाही जर तुम्ही इन्स्टॉलमेंट भरताय तर अशा वेळेस डायरेक्ट माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. कारण यामुळे काय होणार की कोणतंही ऑनलाईन फ्रॉड वॉर्ड हे ते त्याची शक्यता अजिबात राहणार नाही. करेक्ट. कारण नाहीतर कुठून तरी कॉल येणार, मी टेक्स्टबुक कडनं बोलतोय, एवढी फी आहे तेवढी भरा, हे कोणती काही स्कॅम वगैरे काही होणार नाही. डायरेक्ट आपण कॉलवर बोलू किंवा व्हॉट्सअपला मेसेज केलं तरी पण चालेल. चला नेक्स्ट सेशनला भेटूया आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू व्हेरी मच.